जी गायकर आणि श्री सचिनजी पाटील खूप खूप आभार. सो वेल मॅच स्टार्ट नाऊ. राऊंड विकेट गोलंदाजी करेल गोलंदाज तुषार, प्रसाद आणि राम. प्रसाद या स्पर्धेमध्ये खूप फॉर्म मध्ये आहे. अगदी पहिल्या चेंडूपासून तो असं वाटतंय की पॅव्हलियन मधून सेटअप होऊन आलेला आहे की नाही आहे की काय. राऊंड विकेट. चेंडू येतोय, चेंडू जातोय 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 सीमारेषा पार. षटकार. त्याला प्रसाद दिलेला आहे आणि तो प्रसाद असा की त्या गोलंदाजाला तो किमान इथून दोन दोन स्पर्धा तरी आठवेल. राणालच्या संघाचंही काम काढलं त्यानंतर मागे आपण बघितलं जोशी इलेव्हन बी संघाचाही जबरदस्त कुटाई केली. जबरदस्त पाहतोय आपण या ठिकाणी षटकार आलेला होता. प्रभाकर मढवी यांच्याकडून खास करून शुभेच्छा आलेल्या आहेत आणि ते या संघाचे माजी खेळाडू होते. आता मात्र मास्टर 40 प्लस संघाचे कॅप्टन आहेत आणि त्यांच्याकडून न्यूथपॉन पिंपलास संघाला ऑर्गनाइज टीमला आणि खास करून संजय पाटील यांना हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. थँक्यू सो मच प्रभाकर मढवी. हाही एक मोठा फटका आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. यस, सीमारेषा क्लिअर होतोय. बॅक टू बॅक दुसरा फटका या ठिकाणी जातोय सीमारेषा पार. षटकार. या प्रसादला वीरेंद्र सेहवाग असं म्हटलं तरी वावगं ठरू नये 40 प्लसचा. कारण वीरेंद्र सेहवाग जसा पहिल्या चेंडूपासून सुरुवात करत होता तसा हा मी तर म्हणेन की प्रसाद एक न्यू 40 प्लस क्रिकेट संघटनेचा वीरू वीरेंद्र सेहवाग उदयास आलेला आहे की काय. क्या जबरदस्त फलंदाजी करतोय, काय जबरदस्त लाजवाब फलंदाजी करतोय. बॅक टू बॅक दोन षटकार आणि हा तिसरा की काय. तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहेत. विनोद येस आणि अशा प्रकारे फलंदाज प्रसाद यांची खेळी मात्र संपुष्टात. काही गरज होती का. परंतु प्रसाद ज्या फॉर्म मध्ये आहे त्याला कॉन्फिडन्स होता की हा चेंडू मी सीमारेषेच्या बाहेर भिरकावून देईन आणि तोच प्रयत्न केला. वैयक्तिक 12 धावा करून 2 षटकार खेचून प्रसाद बाद झालेले. एक मोठा धक्का लागलेला आहे. अशोक मला वाटते सागर तरे बॅटिंग साठी गोलंदाज तयार. हो, चांगला चेंडू चांगला चेंडू. बघा एक फलंदाज बाद झाल्यानंतर कशा प्रकारे इथे कॉन्फिडन्स वाढतोय गोलंदाजाचा. काहीसा अपील झालेला आहे. मात्र कुठल्या प्रकारचा अपील आहे काय नक्कीच यष्टीरक्षकाची मागणी आहे ते आपल्याला थोड्याच वेळात कळेल. खूप चांगला चेंडू होता. ऑफ स्टंपच्या किंचितचा बाहेर कट झालेला चेंडू होता. बॅकफुटला गेले फलंदाज.
अगदी कट करण्याचा प्रयत्न केला होता. स्क्वेअर कट धावसंख्या धावफलकावर लागत नाहीये. 12 धावा झालेल्या आहेत आणि 12 धावांवर एक फलंदाज प्रसाद बाद झालेला आहे. ओव्हर द विकेट गोलंदाज. हाही चांगला चेंडू टॉस झाला पडल्यानंतर. हे चेंडू प्रसादला असते तर प्रसादने नक्कीच त्याच्यावर प्रहार केला असता. परंतु हा जो फलंदाज आहे, तो फलंदाज बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न करतोय. नागेश फलंदाज आहे. हा चेंडू हवेत क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज त्या ठिकाणी तयार होतोय. एक धाव आली दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला आणि दुसरी धाव घेताना मात्र फलंदाज अपयशी. दुसरा फलंदाज बाद होतोय. नंदकिशोर खारबाव बी संघाचा. फर्स्ट वॉर्निंग या ठिकाणी नितुफान पिंपळा संघाला देण्यात आलेली आहे. यानंतर बॅट्समन लवकरात लवकर पाठवा असं म्हणणं आहे पंचांचं. सॉरी. तर हेच आपण पुन्हा एकदा मैदानावर जाऊया. पहिले षटक संपले आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावर लागलेले आहेत. ते 13-13. 2 षटकार पहिल्या 2 चेंडूवर आले होते आणि त्यानंतरही फक्त 13 धावा. म्हणजे कॅप्टन नक्कीच समाधानी असतील गोलंदाजीवर. येस, स्वतः कॅप्टन आहेत आणि कॅप्टनला असं वाटलं, की 2 षटकार खाल्यानंतर कुठे ना कुठे आपण कमबॅक करावं आणि त्यांनी ते तसं केलं. नवीन बॅट्समन खेळपट्टीवर आलेले आहेत. मात्र गोलंदाजीमध्ये बदल होतोय. घनश्याम भोईर. नाहीसा हलू चेंडू टाकला होता. फ्लाइट दिली होती. क्रिकेट क्षेत्रामध्ये खेळून काढलेला एक धाव आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही. कारण क्षेत्ररक्षक तैनात होते. आय थिंक विनोद आहेत तिथे. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. धावसंख्या झाली 14. 14. लॉस ऑफ 2 विकेट. संध्याकाळच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत करतोय. खास करून खारबाव गावच्या प्रेक्षकांचं, खास करून पिंपलास गावच्या प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. बॅकफुटला गेले फलंदाज. पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढलेला आहे. एक धाव आली. धावसंख्या 15 वर गेलेली. काहीच शांत क्रिकेट. प्रसादच्या 2 षटकाराने क्रिकेटला एक उत्तेजना मिळाली होती. खास करून खारबाव गावचे जे प्रेक्षक आहेत, ते प्रेक्षक अगदी जागेवरून उभे राहिले होते, की आता प्रसाद प्रत्येक चेंडूवर प्रसाद देईल. तर त्यानंतर शांत बॅटिंग. इथे बॅकफुटला गेले फलंदाज. शफल क्रॉस झाले. लॉंग लेग सीमारेषेकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला आणि 2 धावा पूर्ण. 17 धावा धावफलकावर लागलेले आहेत. संध्याकाळच्या सत्रामध्ये हा आपण अजून एक महत्वाचा सामना पाहतोय. हे तुफान पिंपलास आणि नंदकिशोर खारबाव बी या 2 संघामध्ये. नंदकिशोर खारबाव बी संघाने चांगला परफॉर्मन्स या स्पर्धेमध्ये केलेला आहे. हो, चांगला चेंडू, चांगला चेंडू. ज्युनियन ऑफ कटर, लेग कटर सॉरी, चेंडू टाकल्यानंतर पिचवर पडल्यानंतर बाहेरच्या अंगाला टर्न झाला होता. ही स्पेशालिटी आहे घनश्याम भोईरची. इथे मात्र शफल क्रॉस झाले. क्षेत्ररक्षक तैनात. मात्र चेंडू अडवू शकले नाहीयेत. चेंडू त्यांच्या जवळून निघून गेला अगदी चौकारासाठी.
पहिलं षटक आपण जे बघितलं होतं त्या षटकामध्ये 13 धावा आल्या होत्या. दुसरं षटक घनश्याम भोईर यांचं मार्गस्थ आहे आणि या षटकामध्ये आतापर्यंत 8 धावा आलेले आहेत. गोलंदाज तयार. क्षेत्ररक्षणामध्ये बदल नाहीये. हो, जबरदस्त चेंडू नॉकआउट मध्ये फलचित फेक यॉर्कर. दहा पॉईंट 5-0च्या सरासरीने 21 धावा धावफलकावर लागलेले आहेत आणि फलंदाज बाद झालेले आहेत ते तीन फलंदाज प्रसाद, राम आणि नागेश, महेश आणि रवींद्र ही महत्वाची जोडी खेळपट्टीवर आहे. येत्या काही दिवसात अनेक महत्वपूर्ण सामने स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहेत. त्यामध्ये दिनांक 2, 3, 4 आणि 5 फेब्रुवारी मोहनदादा भोईर यांची अतिशय मोठी स्पर्धा परालदेवी ताडाली आणि मेहुल स्पोर्ट आयोजित स्वर्गीय रतनशेठ चषक 2024 अतिशय भव्य दिव्य अशी स्पर्धा मित्र हो. आणि या त्या अगोदर आपण काटेची स्पर्धा पुढच्या आठवड्यात पाहणार आहोत आणि या काटेच्या स्पर्धेमध्ये ज्या संघांना भाग घ्यायचा असेल त्यांनी आपली नाव नोंदणी करायची आहे. नाव नोंदणी सुरू आहे. उद्या याच ठिकाणी काटेच्या स्पर्धेचा कदाचित लॉट पडला जाईल. त्यासाठी ज्या कर्णधारांपर्यंत माझा आवाज पोहोचत असेल त्या कर्णधारांना विनंती असेल की काटे स्पर्धेसाठी आपली नाव नोंदणी आपल्या संघाची करून घ्यायची. 21 धावा धावफलकावर विकास गोलंदाजीसाठी येतोय. विकास पण पिंपळा संघासाठी हे मोठं नाव आहे. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करण्यासाठी नेहमीच ज्याचं नाव घेतलं जाते राऊंड द विकेट विकास. शॉर्ट चेंडू मला वाटतं चेंडू सोडून दिला असता तर वाईट निश्चित गेला असता. परंतु मी मगाशीच म्हटलं होतं की लालच बुरी बला आहे. तिथं बघितलं होतं की कव्हर क्षेत्रामध्ये कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये. कव्हर आणि लॉंग ऑफ यांच्यामध्ये आणि तिथूनच गॅप काढण्याचा प्रयत्न केला होता. परंतु चेंडू बॅटच्या व्यवस्थित पट्ट्यात आलेला नाहीये. धावसंख्या 22 वर पोहोचली. या चेंडूवर आली एक धाव. हो, इथे चेंडूला खेळून काढलेला आहे लॉंग लेग क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. खरं तर क्षेत्ररक्षकांना फारसा फरक पडलेला नाहीये. मैदान अतिशय चांगले आहे. जरी खेळपट्टीपासून उतरण असली सीमारेषेपर्यंत, तरी मात्र इंटरनॅशनल क्रिकेटचा जर तुम्ही विचार केला ना, तर खास करून आउटफील्डची जी सजावट असते ती अशीच असते. खेळपट्टी ही मैदानापासून काहीशी उंच असते आणि चेंडू घरंगळत जात असतो. आपल्याला वाटते की चेंडू इतका फास्ट का जातो? परंतु सीमारेषेपासून खेळपट्टीची जी उंची असते ती उंची स्लोप मध्ये असते आणि खेळपट्टी सीमारेषेपासून 1 ते 1.5 फूट कमीत कमी उंच असते. त्या अनुषंगानेच जे चेंडू असतात सीझनचे चेंडू ते अतिशय वेगाने जात असतात. वाईट चेंडू येतोय दरम्यान पंचांचा वाईटचा इशारा. अवांतर धावेने धावसंख्या पुढे सरकते 24. राऊंड द विकेट गोलंदाज. इथे चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्याखाली हो काय जबरदस्त ट्राय होती त्या क्षेत्ररक्षकाची. तीन धावा या चेंडूवर आलेल्या आहेत आणि या 3 धावांनी धावसंख्या धावफलकावर पोहोचते ती 27-27. आज धावांची लयलूट केली नंदकिशोर खारभाऊ बी संघाने. हाही चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. षटकार.
भोईर आमच्या जोडीला आहेत आणि त्यांनी हा ह्या चेंडूची जर कॉमेंट्री केली असती तर ते म्हणाले असते की घरी बी मी आटा गेला कारण षटकार तर गेलाच आणि वरून नो बॉल म्हणजे आधीच श्रावण त्याच्यामध्ये अधिक मास तर पाहतोय आपण या 7 धावा आल्या आणि धावसंख्या धावफलकावर लागल्या 34 स्वीट असेल पुढील चेंडू हो हो आणि या फ्री हिट वर अगदी फ्री हिट फटका धावन सीमारेषेच्या बाहेर षटकार जे योगेश पाटील भाऊ स्वतः बसले पॅव्हलियन मध्ये खेळले नाहीत परंतु त्यांनी टीम इतकी चांगली बनवली आहे अगदी मजबूत बनवली आहे की बघा अजून एक चौकार येतोय आणि हा चौकार बॅट मधून पुन्हा येतोय रवींद्रच्या म्हणजे योगेश भाऊ गाळातल्या गाळात असत असतील की चला मी बसलो परंतु माझी टीम एकदम बॅटिंग लाईन तरी स्ट्रॉंग झाली धावसंख्या धावपलकावर लागली 44 राऊंड द विकेट या षटकातील शेवटचा चेंडू आणि इथे फ्लॅशी स्क्वेअर कट जेल सुटतोय चेंडू सीमारेषेकडे ट्रॅव्हल होतोय ओ माय गॉड चेंडू अडवलेला आहे काही वेळेला ही क्लिप पण नक्कीच व्हायरल होऊ शकते चेंडू पकडता पकडता क्षेत्ररक्षक अगदी गडप झाला पाताळामध्ये धावसंख्या या षटकामध्ये तब्बल 26 धावा आल्या आणि या 26 धावांच्या बरोबरच धावसंख्या धावफलकावर 3 षटकांच्या समाप्तीनंतर लागली तब्बल 47 संदेश पाटीलला वाटलं असेल की आता मी बी मध्ये जाऊ की काय कारण हा बी संघ फॉर्मला आलेला आहे अजित गोराटकरही विचार करत असेल तिथे नितीन चौधरी विचार करत असेल की कुठे ना कुठे आपल्याला निर्णय थोडासा चेंज करायला पाहिजे मात्र मी तर सांगेन की बी संघाला या ए संघामधील एकही खेळाडूला जवळ पण घेऊ नका नाही तसा नियम पण नाहीये सध्या या संघातून त्या संघामध्ये उड्या मारायचा असो मजाक मस्ती बाजूला सारूया परंतु काय जबरदस्त फलंदाजी केली बघा प्रसादने 2 षटकार खेचल्यानंतर कुठेतरी कॉन्फिडन्स वाढला आणि त्यानंतर रामच्या बॅट मधून एक चौकाराला 7 धावांवर राम बाद झाला नागेश थोडासा लवकर बाद झाला रनआउट होऊन त्यानंतर महेशने वैयक्तिक 5 धावा केल्या आणि रवींद्रने जबरदस्त फलंदाजी केली 2 षटकार एक चौकार आणि एक तिहेरी धाव्याने रवींद्र वैयक्तिक 20 धावांवर खेळतोय शेवटचं षटक ओ आणखी एक मोठा फटका हवाई फायर आणि हवेची साथ आहे या फटक्याला षटकार जे 40+ क्रिकेटला दाखवून दिलेले षटकार किती सहज लागू शकतात या खेळपट्टीने या मैदानाने दाखवून दिलेले बरेचशा खेळाडूंना फॉर्म मध्ये आणलेले बरेचशा प्लेयर्सला बॅट्समनला या खेळपट्टीने या मैदानाने फॉर्म मध्ये आणलेले आणि बरेचशा बॉलरचा काम निघालेले आहे मैदानावर या खेळपट्टीवर उद्या पहिला सामना नक्कीच स्वयंभू पायगाव आणि जय गावदेव वडुनगर दोन्ही संघाचे कॅप्टन दोन्ही संघाचे खेळाडू माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर उद्या ठीक 9 वाजता आपण या ठिकाणी रिपोर्टिंग करायचे आहे
जो संघ उशिरा या ठिकाणी येईल त्या संघाला पेनल्टीचा सामना करावा लागेल. मात्र इथे काय घडले? किंचित ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू, पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. पंच खालीच सर तिथे आहेत. पंच कडू सर आहेत, पंच वैती सर, एक वरिष्ठ क्रिकेटपटू, आपली हयात पूर्ण क्रिकेट खेळून गाळवली ज्यांनी असे वैती सर. हा चांगला चेंडू आहे, तितक्याच चांगल्या पद्धतीने खोदून काढलेला आहे. एक धाव आली, दुसऱ्या धावेचा झाला प्रयत्न आणि दोन्ही धावा पूर्ण होतायत की नाही तिथे प्रश्न. तिसऱ्या धावेचा झाला प्रयत्न आणि तिसरी धाव ही पूर्ण. ओव्हरथ्रो झाला, स्टंपवर चेंडू डायरेक्ट आदळला. त्यानंतर ओव्हरथ्रो आणि 3 धावा पूर्ण. या 3 धावांनी धावसंख्या 57. डेंजर झोन क्रॉस केलेले आहे. इथे तिसऱ्या षटकात जो मार बसला विकासला, तो कुठे ना कुठे कामी आलेला आहे नितुफान पिंपलास संघाला. पण पहिल्या 2 षटकामध्ये कंट्रोलमध्ये होती धावसंख्या. तिसऱ्या षटकामध्ये कंट्रोलच्या बाहेर गेली धावसंख्या. गोलंदाज विनोद तय्यार. शॉट थर्ड मॅन, शॉट फाईन लेग. बॅकफुटला गेले फलंदाज, फ्लॅशी काट. हो, पुन्हा एकदा झेल सुटतोय. दुसऱ्यांदा झेल सुटतोय आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. विजय धावसंख्या 61 झालेली आहे. मोठी धावसंख्या धावफलकावर लागलेली आहे 61. हो. ज्ञानेश्वर मुकादम याच्या नंतरच्या 4-5 वर्षात एक अशी परिस्थिती येईल की रेग्युलरचे सर्व खेळाडू 40 प्लस मध्ये येतील आणि 40 प्लसचे सर्व खेळाडू निवृत्त होतील. असं नक्कीच भाकीत वाटतंय. कारण प्रोफेशनल झालेले 40 प्लस क्रिकेट. ओहो, चेंडू हवेत आहे. येस, जाईल का चेंडू सीमारेषा पार? पार षटकार. पोहोचलेले तब्बल 67, 67. हो, चांगला चेंडू इथे परफेक्ट यॉर्कर. ह्या चेंडूंची गरज होती. घनश्याम भोई यांनी शेवटचा चेंडू बघा अगदी परफेक्ट यॉर्कर मारला होता आणि फलंदाज बाद झाला होता. त्यानंतर विनोदने शेवटच्या चेंडूवर अगदी परफेक्ट यॉर्क मारून फलंदाजाला बाद केलेलं आहे. तर अशा प्रकारे 4 षटकं संपली आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर तब्बल 67 धावा करून 68 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवलेलं आहे नंदकिशोर कारभाव बी संघाने मी तुफान पिंक प्लस संघासमोर. हॅलो. 13, 8, 26, 13, 21, 27, 47, 47, 20, 47. थँक्स. धन्यवाद ज्ञानेश्वर चिकणे. खऱ्या अर्थात तुम्ही देखील स्पर्धेमध्ये सुरेखाडी सुंदर असा आज रंग भरला माझ्या समवेत. पुन्हा एकदा सर्व खेळाडूंचे उपस्थित मान्यवर सर्वांचं स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. आपण पाहतोय जोगेश्वरी चषक 2024 एक थरार स्पर्धेचा मित्र. खऱ्या अर्थाचा दुसरा दिवस, पहिल्या दिवसाचा दिवस गाजवला एकमेव संघ काल आजच्या दिवसात आपण पाहिला जय बजरंग कारेवली, ज्या संघानं खऱ्या अर्थानं दिग्गज संघानं शिकत देऊन कालच्या स्पर्धेचा विजेता संघ जय बजरंग कारेवली. तर बघूया आजच्या दिवसामधून देखील कुठला संघ आउटस्टँडिंग परफॉर्म्स करून आजच्या दिवसाचा विजेता संघ ठरतो, एका ट्रॉफीचा अगदा ठरतोय. तर 2 दिग्गज संघामधून देखील आपण एक महत्वाचा सामना पाहतो. एका बाजूला न्यू तुफान पिंपलास विपक्ष नंदकिशोर खारबाव बी सन्मान योगेशजी पाटील यांचा संघ,
आज खऱ्या अर्थाने मी ऑर्गनाइज कमिटीचं देखील मनापासून कौतुक करतोय. प्रकाश पाटील यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी देखील एक चांगल्या संघाची उभारणी केली आहे. दमण 2023 चा मानकरी संघ वीरस्फोट आयोजित स्पर्धा त्या स्पर्धेमधून देखील एक अव्वल दर्जाची कामगिरी. अशा चांगल्या संघाची उभारणी प्रकाश पाटील यांच्या माध्यमातून आपण पाहिली. त्यांच्या माध्यमातून आयोजन देखील सुरेख आणि सुंदर असं पाहिलं. आणि सर्वात महत्त्वाचं गेली 2 दिवस सर्व संघांसाठी प्रेक्षकांसाठी जेवणाची एक उत्तम सोय त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. विजयाचं लक्ष्य फार मोठे आहे आणि हे लक्ष्य गाठायचं असेल तर मोठ्या पटक्यांची नितांत गरज आहे. थोडंसं अटॅक क्रिकेट, अग्रेसिव्ह क्रिकेट, हायलाइट क्रिकेट आज संपल्यानंतर आपण जे पाहतो हायलाइट पद्धतीने या ठिकाणी खेळावं लागेल. अरे नाव सांग नाव. दर्शन तुषार आणि कोण होते मडवी अजून बघा मित्र युट्यूबच्या माध्यमातून काही प्रेक्षक देखील आम्हाला जॉईन आहेत आणि प्रेक्षकामधून खास करून रणशूर राजा ग्रुपचे प्रेसिडेंट सन्मानित कैलासजी म्हात्रे, हर्षदजी मडवी सध्या आउट ऑफ टूर गोवा येथे आणि त्या ठिकाणी या स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट त्यांच्या माध्यमातून बघितलं जातं आणि त्यांनी तेथून त्या स्पर्धेला ऑर्गनाइज कमिटीला खास करून आपल्या लाडक्या संघाला ऑल दी बेस्ट केले. धन्यवाद कैलासजी म्हात्रे आणि धन्यवाद दर्शन मडवी. रणशूर राजा म्हणून ज्यांची ओळख आहे रणशूर राजा ग्रुप त्या ग्रुपचे ते मला वाटतं प्रेसिडेंट देखील आहेत. तर जाऊया आपण मैदानाकडे. 2 दिग्गज संघांमध्ये रंगतो सामना. विजयासाठी फार मोठं लक्ष्य आहे 68 धावांचं. सलामी जोडी मी तुफान पिंपळाच्या संघाची. तर वैयक्तिक पहिला संघाच्या वतीने पहिला षटक करता तो गोलंदाज राम. उमेश आणि तुषार. खऱ्या अर्थानं मागच्या पहिल्या सामन्यामध्ये उमेशला आपण थोडंसं मिस केलं होतं कारणास्तव स्पर्धेमधून इन नव्हता आणि पहिला चेंडू पेस करताना थोडासा मिस टाइम स्ट्रोक आहे. उमेशच्या बॅट मधून मात्र चेंडू व्यवस्थित कॅरी करता आला नाही. डीप स्क्वेअर लेगला पण क्षेत्ररक्षण तैनात होतं. इनफिल्ड मधून क्षेत्ररक्षण थोडीशी चूक केली. झेल त्यानं धरणीला दान केला. एक धावगणीची संधी झाली. ऑर्गनाइज कमिटी अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. या ठिकाणी मात्र अतिशय चांगला फटका तुषाराच्या बॅट मधून चेंडूला सुंदरसं स्वीप केलं होतं मात्र कमालीचं क्षेत्ररक्षण. एकच धाव कंप्लीट झाली. खऱ्या अर्थाने फटका उत्तम होता. फक्त एकदा मिळते एकदम संघात धावसंख्या 2 वर पोहोचते. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपत्र विजयाचं लक्ष फार मोठं 68 धावांचं. ओव्हर मधून 1-2 फटके कंपल्सरी. 2 फटक्यांची नितांत गरज आहे. मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे. उमेश याच्याकडे देखील ती हॅबिलिटी क्षमता. चेंडूला सुंदरसा फ्लिक केला. चेंडू जातो ऑन साइडला. क्षेत्ररक्षक दक्ष मात्र झेल सोडला जातो. जीवदान दिलं जातं. आयुष्यमान भवचा आशीर्वाद. वारंवार चुका आपण पाहतो मैदानामधून आणि चुकीला माफी नाहीये. ज्यासाठी खऱ्या अर्थानं 3 क्रिकेट फॉर्मॅट मधून खेळला जातोय. तुमचं क्षेत्ररक्षण, तुमची फलंदाजी, तुमची गोलंदाजी तिन्ही गोष्टी म्हणजे आउटस्टँडिंग परफॉर्मन्स तुमचं फार महत्वाचं असतं. या ठिकाणी क्षेत्ररक्षण थोडंसं खराब. चला थोडंसं स्पीडअप करा. बेल कमी घ्या. चेंज ऑफ पेस परिवर्तन. यस फलंदाज बाद. खऱ्या अर्थाने सामन्यामध्ये कमबॅक व्हायचं असेल तर खऱ्या अर्थाने कोणाला तरी डॉन बनावं लागेल. नेक्स्ट बॅट्समन रुपचन येतोय. षटक क्रमांक पहिल्या प्रगतीवर निर्धारित 4 ओव्हरचा सामना आहे.
वेळेचे सिच्युएशन हा त्याला दोघांना ओके ओके त्यावेळी दोन संघ दोन करू आपण अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज राम चेंज ऑफ पेस परिवर्तन व्हेरिएशन पाहतो चेंडू मध्ये कुठल्या प्रकारचे धाव नाही निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या स्थिर षटक क्रमांक पहिलं राम याच्या माध्यमातून अति सुरेख आणि सुंदर गोलंदाजी आपण प्रत्यक्ष पाहतो महत्वाचा फलंदाज ज्यानं बाद केला उमेश याला आणि खऱ्या अर्थानं स्पॉटमॅन काय असावं खेळाडू वृत्ती काय असावी उमेश याच्या माध्यमातून आपण पाहिली पंचांच्या निर्णयाची वाट न बघता स्वतः मैदान सोडतोय वारंवार चुका देखील गायकवाडच्या बॅट मधून मला वाटतं हिट विकेट फलंदाज बाद झालेला आहे स्वतःच आत्मदहन नेक्स्ट बॅट्समन विनोद बघा मित्र आपण जी स्पर्धा पाहतोय स्पर्धेसाठी देखील प्रेक्षक वर्ग मोठ्या संख्येने युट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा पाहतात आणि प्रेक्षकांमधून खास करून मास्टर 40+ पिंपला संघाचे कॅप्टन प्रभाकर मडवी यांनी देखील या स्पर्धेला ऑर्गनाइज केलेल्या खास करून आपल्या लाडक्या संघाला त्यांनी ऑल दी बेस्ट केलेलं आहे मला खास करून संजय तुमच्यासाठी त्यांनी ऑल दी बेस्ट केलेलं धन्यवाद प्रभाकरजी मडवी आपण सध्या युट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा पाहता आम्हाला देखील आपण लाईक करता नेक्स्ट बॅट्समन संघातील सर्वात महत्वाचा ट्रम्प कार्ड चेंडूला सुंदर स्क्वेअर कटचा फटका अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहतोय फिल्म मधून देखील चांगले क्षेत्ररक्षण मिळते फक्त आणि फक्त एक धाव एका धावेने मात्र स्ट्राईक रोडरकडे संधी असेल विनोद याला बघा मित्र आपण जी स्पर्धा पाहतो या स्पर्धेसाठी युट्यूबच्या माध्यमातून प्रेक्षक देखील जॉईन आहेत आणि प्रेक्षक म्हणून रमेश पाटील सिनियर 40+ संघाचे फॉर्मॅट उत्कृष्ट क्रिकेटर त्यांनी देखील ऑर्गनाइज केले खास करून मला वाटतं पण पिंपलाच्या संघाला त्यांनी ऑल दी बेस्ट केले धन्यवाद रमेशजी सध्या आपण युट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा पाहता आम्हाला देखील आपण लाईक करता त्याचबरोबर नंदकिशोर खारबाव बी या संघाला स्पेशल ऑल दी बेस्ट केलं जातं सिनियर 40+ या संघाचे बाहुबली म्हणून ज्यांची ओळख आहे महेंद्र पाटील आणि खास रवींद्र काठे तुमच्यासाठी ऑल दी बेस्ट केलेले आहे संघासाठी देखील त्यांनी ऑल दी बेस्ट केले धन्यवाद महेंद्र पाटील चेंडूला सुंदर स्क्वेअर कटचा फटका आपण पाहतो चेंडू पॉइंटला जातोय क्षेत्ररक्षक मात्र चेंडूचा पाठलाग करेल तोपर्यंत मात्र अगेन्स्ट पुन्हा एकदा अक्रॉस लाईन ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संप्रसाद आल्यानंतर चेंडू नीचे बॅटच्या आउटसाइड एज घेऊन जातोय एसटीच्या मागे बीट झाला फलंदाज बीट झाला एसटी रक्षकने जाऊ चेंडूची सांगता आणि जेव्हा जेव्हा चेंडू डॉट होईल तेव्हा मात्र नक्कीच प्रेशर वाईज होईल संघ तुफान पिंपलास कारण धावा जर आपण एकत्रित पाहिले आता मोठं डोंगर आहे धावांचं नाही मी तोंड लावले बाहेर आता बाहेर आहे शॉट अतिशय दमदार फटका चांगला फटका उत्तम फटका आमच्या प्रेक्षकांना आमच्या मंचावर उपस्थित मान्यवरांना सदिच्छा भेट देणारा फटका आपण पाहिला गोड स्वीट फटका
अतिशय दमदार फटका, चांगला फटका, उत्तम फटका, जबरदस्त फटका, अफलातून फटका, डाऊन द ग्राउंड, काय कमालीचा फटका. त्या मात्र परिपूर्ण बीट स्विंग चांगला चेंडू, चांगल्या चेंडूची सांगता आपण डॉट चेंडूची सांगता पहिली षटक क्रमांक दुसरं संपते 2 षटकांच्या समाप्तीने आता मात्र थोडासा बॅकवर्ड संघ आपण पाहतोय. हे तुफान पिंपलास बीजापासून अजूनही 43 धावा दूर आहे. 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. महेंद्र पाटील कालिका माता हरबाव 40+ फॉर्मॅटचे एक सर्वोत्कृष्ट खेळाडू आहेत. बाहुबली म्हणून ज्यांची ओळख आहे त्यांनी देखील स्पर्धेसाठी ऑर्गन्स कमीसाठी ऑल दी बेस्ट केलेले. खास करून आमचं जे समालोचक पॅनल आहे त्या पॅनलसाठी देखील त्यांनी ऑल दी बेस्ट केलेले आणि खास म्हणून रवींद्र काटे तुमच्यासाठी स्पेशल ऑल दी बेस्ट केलेले. धन्यवाद. महेंद्र पाटील 40+ फॉर्मॅटचे सर्वोत्कृष्ट खेळाडू. तिसऱ्या षटकाला प्रारंभ वैयक्तिक कला सांगित तिसरं गोलंदाजी तो सागर तरे 12 चेंडू 43 धावा. फलंदाज किंग बोल दांडी गुल संजय येतोय. समोर खेळायचा प्रयत्न झाला. चेंडू वाडिश लॉंगरला येतो. चांगले क्षेत्ररक्षण मिळतं फक्त आणि एक धाव. बॅकिंग देखील आपण उत्तम पाहिली होती. धावसंख्येकडे पुढे धावसंख्या होती 16. येणारे चेंडू असतील 10 आणि विजयासाठी अजूनही 42 धावांची गरज आहे. 10 चेंडू आणि 42 धावा असं समीकरण. स्ट्राईक रोटेट करतो फलंदाज विनोद. अतिशय चांगला चेंडू प्रथम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली. खऱ्या अर्थाने चेंडूची लाईन व्यवस्थित रीड करता आली. मिडल ऑफ बॅट चेंडू घेता आला आणि फलंदाजाला एक निर्धाव चेंडूची सांगता. आता मात्र संघ थोडासा अडचणीत आहे. घनश्यामजी भोईर यांचा हे तुफान पिंपलास. फलंदाज स्टेप आउट झाला होता. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं. बघा फटका मारण्यासाठी तुमचं फुटवर्क तुमचं टायमिंग तुमची नजर या गोष्टी अत्यंत फार महत्वाच्या असतात. अंधाधुंदी खेळण्याचा प्रयत्न लाईन स्ट्रोक ज्याला आपण म्हणू शकता डोळे झाकून मारण्याचा प्रयत्न. सलग चौथा चेंडू डॉट. चेंडूला स्क्वेअर कट केलाय. चेंडू जातोय पॉइंटला. कुठल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण नाहीये. चेंडू मात्र मैदानाला गुदगुल्या करत 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 सीमाच्या बाहेर जातोय चौकार. धावसंख्या 4 पुढे सध्या धावसंख्या होती ती 20. विजयापासून अजूनही बऱ्याच धावा दूर आहे. षटक क्रमांक तिसरा संपता 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फक्त 20 अजून विजयापासून तब्बल 40 धावा दूर आहे. मिशन इज इम्पॉसिबल. आता पराभव थोडासा अटल झालेला आहे हे तुफान पिंपळाच्या संघाचा. फक्त आणि फक्त पराभवाचं अंतर कमी करण्याचा प्रयत्न यावर मधून केला जाईल. मात्र क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये काही घडू शकतंय. धावसंख्या 20 आहे ना. किती झाल्या 20 झाल्या. चला बेल कमी घ्या. स्पीडअप करा. 20 धावा झालेल्या आहेत आणि येणारे 6 चेंडू विजयासाठी रवींद्र काटे गोलंदाज
सुंदर असा फटका आपण पाहिला. फलंदाज संजूच्या बॅटमधून ऑपलिव्हर चेंडू सुंदर असा ड्राईव्हचा फटका, मात्र धाव नाही गेली. धाव कंप्लीट केली नाही. स्वतःला कॉन्फिडन्स आहे, विश्वास आहे. आउट ऑफ लेग स्टंप. तर धाव, वाईट चेंडू. या ठिकाणी मात्र चेंडू फक्त फ्लिक झाला. चेंडू ऑन साइडला जातोय. स्क्वेअर ऑफ विकेट. दवगणीची संधी. स्ट्राईक रोटेट फक्त केली जाईल. तर सामन्यामध्ये फक्त आणि फक्त फॉर्मॅलिटीज बाकी आहे. जवळ या सामन्यामधून कुठेतरी विजेच्या उंबरठ्यावर आपण पाहतोय खारबाव संघ आणि पराभवाच्या खाईमध्ये नितपान पिंपलास. चेंडू मात्र थोडासा स्वेअर. दादा चांगल्या कामाला उशीर नको. दे ना असा, त्यांचा पण मनोरंजन होईल जरा. चेंडूची फेक करायची आहे. पाहुणा गेला का चेंडू? या 6 धाव्यानेच पराभवाचं अंतर थोडंसं कमी केलं जाईल. चेंडूला स्क्वेअर कटचा फटका आपण पाहतो. चेंडू जातो पॉइंटला. क्षेत्ररक्षक दक्ष मिळे फक्त एक धाव. धावसंख्या 30 वर पोहोचली. अजूनही उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि बघूया संजू याच्याकडे क्षमता आहे मोठे फटके मारण्याची. संघाचा जो पराभवाचा अंतर आहे कमी करण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून केला जाईल. फलंदाज थोडासा शप्पल स्टेपआउट झाला होता. पंच मात्र करतील बाईटचा इशारा, कारण की फलंदाज थोडासा अबक्या बाहेरचा चेंडू होता. आउट ऑफ इनसाइड. चेंडू उत्तमरित्या कॅरी केला जातो. महत्वाचा फलंदाज संजय बाद होतोय. गुड लक घनश्याम भोईर अँड गुड लक योगेश पाटील इन ऑल टीम्स. नंदकिशोर कारबाबी विजयाचा शिल्पकार रवींद्र काठे. विजयाचा शिल्पकार रवींद्र काठे आपण लगेच आपलं पारितोषिक घेण्यासाठी आहे. आणि कॅप्टन प्रेमनाथ आपण चला खारबाव संघाचा कॅप्टन आणि त्याचबरोबर मरुळे दिवे संघाचा कॅप्टन. मरुळे दिवे विपक्ष खारबाव या 2 संघांमधून पुढील सामना अंतिम सामना. चला दोन्ही संघाचे कॅप्टन. खारबाव संघाचा कॅप्टन या प्लीज.